सर्व पत्रकार मित्रांचे मनापासून स्वागत करते। माझ्या कुटुंबियाच्या समवेत जेव्हा मी बऱ्याचशा त्रासात गेल्यानंतर आरामासाठी बाहेर गेले असताना 2006 कोटी रुपयांचा गैरव्यवहार लक्ष का बघत होते कारण मला जसे प्रश्न विचारले जाणार याची मला कल्पना असावी। तर 206 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला अशा प्रकारची बातमी मीडियामध्ये आली। 206 कोटीचा अपहार झाल्याच्या आरोपांची बातमी जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचली या बातमीने तोपर्यंत राज्यामध्ये खळबळ माजली होती। मी जिथे होते तिथनं तात्काळ मीडियासमोर हा विषय नेण्यासाठी हजर झाले। जनतेसमोर हा विषय योग्य पद्धतीने जावा हेच माझं त्याच्या मागचं मुख्य ध्येय होतं। या विषयाचं माझ्या पद्धतीने जिथे मी होते परदेशात होते तिकडनं मी पूर्णपणे विश्लेषण केलं। सर्व मीडियाशी मी संपर्क सुद्धा साधण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला, पण काही लोकांशी माझा संपर्क होऊ शकला नाही कारण मी परदेशात होते। वेळेचा फरक होता, फोनचे विषय होते, सतत मीडियांचे फोन कॉल येत होते आणि त्याच्यामुळे काही लोकांशी माझं बोलणं झाले त्याच्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते आणि काही लोकांशी बोलणं झालं याच्याबद्दल समाधानी व्यक्त करते की काही का विषय हा मला सगळ्यांकडून मांडता आला आणि म्हणून सर्वांना हा विषय अतिशय व्यवस्थितपणे विस्तृतपणे सांगता यावा आणि त्याच्यासाठी ही पत्रकार परिषद आज मी बोलवलेली आहे। या पूर्ण झालेल्या प्रकाराचं विश्लेषण मी असं करेन की हा घोटाळा शब्दांचा, कारण 206 कोटीची खरेदी, इथे खरेदी हा शब्द काढून फक्त जर स्कॅम हा शब्द टाकला तर कितीतरी मोठा आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये खळबळ उभी करता येऊ शकते हे मात्र याच्यातून मी बघितलेलं आहे। मी माझ्या समोर जे अनेक प्रश्न उभे केलेले आहेत त्याचं मी उत्तर देणारच आहे, पण तत्पूर्वी काही बातम्या रात्रभर मी रिसर्च केली। माझ्याविषयी आलेल्या बातम्या, इंटरव्ह्यू, टॉक शोज, प्रिंट मीडियामधून आलेल्या बातम्या यांचा खूप अभ्यासही केला। मी जवळपास 56 तास आज न झोपता अभ्यास करते। अभ्यास करून आपण मीडियासमोर जायला पाहिजे, मीडिया पण खूप अभ्यासू आहे आणि म्हणून मी आले आणि मी वर्तमानपत्रातल्या काही बातम्या वाचल्या। त्याच्यामध्ये काही लोकांनी असं लिहिलं की वर्तमानपत्रामध्ये बातमी येऊन सुद्धा पंकजा मुंडेंच्या किंवा खात्याचा कुठलाही खुलासा आला नाही। तर मी सर्वप्रथम हे खुलासा करू इच्छिते की ज्या ज्या वर्तमानपत्रामध्ये अशा संदर्भातली बातमी पूर्वी आली होती त्या वर्तमानपत्रांना माझ्या खात्याच्या माध्यमातून मी खुलासा पाठवला होता, पण तो खुलासा छापवायचा का नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय होता। पण माझा खुलासा गेलाय, काही संपादकांना स्वतः बोलून मी तो खुलासा पाठवलेला आहे, त्यामुळे तिथे मी कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष केलेलं नाही। या विषयावरची कागदपत्र जी आरोप माझ्यावर झाले, जे काही 10-12 प्रमुख आरोप माझ्या खात्यावर करण्यात आले, याच्यामध्ये 20 मेच्या रोजी विरोधी पक्ष नेते विधान परिषद यांनी एक मोठी फाईल मुख्यमंत्र्यांकडे दिली आणि याच्यामध्ये गैरव्यवहाराच्या बद्दलचा एक सौम्य आरोप त्याच्यातनं केला। तेव्हा मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दलच्या कारणांची मीमांसा माझ्याकडे मागितली आणि त्या कारणांची मीमांसा अतिशय प्रत्येक शब्दाचं उत्तरासकट ही चीफ सेक्रेटरीकडे मी तेव्हाच सबमिट केलेली आहे। मी माझ्या दौऱ्याला जाण्याच्या पूर्वी ही चीफ सेक्रेटरीकडे पाठवण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे जी कागदपत्र आहेत किंवा मीडियाकडे जी कागदपत्र उपलब्ध आहेत ही कागदपत्र हे आरोपांची फाईल आहे, ही आरोपांची फाईल आहे। याच्यामध्ये गैरप्रकार झाल्याचा कुठलाही त्याच्यामध्ये योग्य असा दाखला त्याच्यामध्ये दिला गेलेला नाही आणि त्याच्यामुळे याचा खुलासा मी चीफ सेक्रेटरीकडे पूर्वीच केलेला आहे आणि अशा प्रकारची खरेदी ही पूर्वी झालेली आहे। 2011-12 मध्ये, 12-13 मध्ये, 13-14 मध्ये अशा प्रकारची खरेदी झालेली आहे आणि याच्यामुळे मी पंकजा गोपीनाथ मुंडे मंत्री झाल्यानंतर काही लोकांना फेवर वगैरे करण्यासाठी हे केलं, तर त्याच्यामध्ये नवीन कुठलेच लोक आलेले नाही। हे पूर्वी काँग्रेसच्या राज्यामध्ये त्यांच्या मंत्र्यांनी केलेल्या रेट कॉन्ट्रॅक्ट मधले ही झालेली खरेदी आहे। त्यामुळे नवीन व्यक्ती आलाय ज्याला मी फेवर केलंय हा आरोप मी पूर्णपणे त्याचं खंडन करत आहे।
मी याच्यामध्ये एकही रुपयाचा अपव्यय टाळण्याचा प्रयत्न केला. मंत्री मी 31 ऑक्टोबरला झाले, त्याच्यानंतर माझे खाते आम्हाला मिळाले, त्याच्यानंतर त्या खात्यांचा अभ्यास आम्ही केला. त्याच्यामध्ये महाराष्ट्र दुष्काळाच्या भीषण परिस्थितीमध्ये असताना जलसंधारणाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातात घेऊन त्याच्यावर काम करून महाराष्ट्रात रान उठवून अगदी प्रत्येक गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाची योजना हाती. आणि हे सगळं करत असताना डिसेंबरचं अधिवेशन झाल्यानंतर आपल्याकडे आलेल्या बजेटवर विचार विनिमय झाला. विचार विनिमय करून यातला प्रत्येक निर्णय गेला. एकही रुपया माझ्याकडे आलेला, माझ्या खात्याकडे आलेला हा वाया जाऊ नये ही याच्या मागची अगदी प्रामाणिक भावना होती. हा जर फंड लॅप झाला तर केंद्र शासनाकडनं परत आपल्या राज्याला या मुलांसाठी फंड घेणं तेवढं सोपं काम नव्हतं. आणि म्हणून या फंडातनं काय करावं, हा जो आकडा तुम्हाला दिसतोय 206 कोटीचा, हा आकडा 206 कोटीचा दिसतोय कारण ह्याच्यामध्ये पूरक पोषण आहाराचा 1 रुपया जो वाढीव आम्हाला आला होता त्याच्यामुळे 122 कोटी रुपये त्याचे आहेत. आणि ते 122 कोटी रुपये हे फक्त पोषण आहारावरच खर्च करायचे असा नियम असल्यामुळे या मुलांच्या पोषण आहार त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मग ती अंडी असतील, केळी असतील, दूध असेल, चिक्की असेल, या सगळ्या विविध विषयांवर चर्चा करून आम्ही हा निर्णय घेतला. पहिल्यांदा 42 कोटी रुपयांचा पहिल्यांदा इतिहासामध्ये हा पोषण आहाराचा पैसा डायरेक्ट अंगणवाडी सेविकांच्या हातामध्ये देण्याचं काम आम्ही केलं. आणि त्याच्यातून त्या मुलांना अंडी आणि केळी देण्यात आली. आणि मग त्याच्यामध्ये उरलेल्या पैशामध्ये आम्ही काही खरेदी केली. ही खरेदी काँग्रेसच्या सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी केलेल्या रेट कॉन्ट्रॅक्टवरच झालेली आहे. काही केंद्र शासनाचे रेट कॉन्ट्रॅक्ट आहेत, काही राज्य शासनाचे आहेत. त्यामुळे या खरेदीमध्ये मी कुठल्याही नियम धाब्यावर बसवलेला नाही. यामध्ये मी कुठलाही वाईट निर्णय घेतला नाही. मुलांना शुद्ध पिण्याचं पाणी द्यावं, म्हणणं काय मला कळत नाही विरोधी पक्षाने पाणी का दिलं शुद्ध पिण्याचं, मुलांना खायला का दिलं. ग्रोथ मॉनिटरिंग मशीन्स हा खूप महत्त्वाचा विषय आहे. कुपोषणावर आपण इतके वर्ष लढत आहोत पण हे कागदावर लिहिणाऱ्या कुपोषण आपण त्यांनी इरॅडिकेट करू शकत नाही. आज प्रत्येक जमाना हा इलेक्ट्रॉनिक झालेला आहे. आपला म्हणजे सगळं ग्लोब पुढे चाललेलं आहे. ह्याच्यावेळी कागदावर मुलांचं वेट आणि त्यांच्याबद्दलचे रेकॉर्ड न राहता हे कुठेतरी एक ट्रान्सपरंट सिस्टीम व्हावी आणि त्यांचं ग्रोथ मॉनिटर व्हावं. आणि खरंच कुपोषण आपण त्याच्यामध्ये लढतोय का, खरंच कुपोषण इरॅडिकेट करतोय का हे लोकांसमोर यावं, यासाठी एक चांगली प्रभावी यंत्रणा करण्यासाठी हे काम केलेलं आहे. त्याच्यामुळे इथे कुठलाही मुलांना लागणारी पुस्तकं, त्या ह्याच्यामध्ये लागणाऱ्या आवश्यक असणाऱ्या चटया, या सगळ्या गोष्टी या आवश्यकतेप्रमाणेच खरेदी केलेल्या आहेत. आणि या गोष्टींची पूर्वी सुद्धा खरेदी झालेली आहे. आपल्याला जर सांगायचं झाल्यास या गोष्टींमध्ये 2010-11 मध्ये 32 कोटी रुपयांची खरेदी झालेली आहे. याच्यामध्ये टेंडरिंगचा विषय नाही, केलेला गेलाही नाही. त्याच्यामध्ये 2011-12 मध्ये परत 26 कोटी रुपयांची खरेदी झालेली आहे. त्याच्यानंतर 2012-13 मध्ये 164 कोटी रुपयांची खरेदी झालेली आहे. आणि 2014-15 मध्ये केवळ एका महिन्यामध्ये 59 कोटी रुपयांची खरेदी झाली आहे. 13-14 मध्ये 127 कोटी रुपयांची खरेदी झाली आहे. म्हणजे 408 कोटी रुपये मी मंत्री होण्याच्या आधी या विविध वस्तूंच्या खरेदीवर खर्च झाले आहे. मग त्या 408 कोटींना खरेदी म्हणायचं आणि पंकजा मुंडेंनी केलेल्या निर्णयांना स्कॅम म्हणायचं, हा पूर्णपणे हेतुपुरस्कर राजकीय आरोप माझ्यावर झालेला आहे. या आरोपांचं मी खंडन करते. कुपोषण हा महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर लागलेला एक डाग आहे. तो डाग पुसून घेण्यासाठी आपल्याला धडाडीचे, धीराचे आणि अतिशय बोल्ड निर्णय घ्यायची गरज आहे. आणि असा निर्णय घेतल्याबद्दल, पैसा वाया न घातल्याबद्दल, त्या मुलांपर्यंत वस्तू पोहोचवल्याबद्दल जर त्याचे मला अशा प्रकारे माझी मानहानी होत असेल तर ह्याच्याबद्दल मी मनापासून खेद व्यक्त करते. माझ्यावर झालेल्या सगळ्या आरोपांचं मी खंडन करते. माझ्यावर सगळे झालेले आरोप हे चुकीचे राजकीय स्वरूपाचे आहेत. मी इथे नसताना फिजिकली याच्यावर कुठल्याही प्रकारचं मी एक्सप्लेनेशन द्यायला इथे उपस्थित नसताना हे केले गेलेले आरोप आहेत. आणि मी त्याच्याबरोबर समोर मीडियाच्या स्वतःहून आले आहे. एखाद्या करप्शनचे चार्जेस लागल्यानंतर त्यांनी मीडियासमोर येऊन बोलणं आणि आपलं मत मांडणं हा सुद्धा त्याचा अधिकार आहे. जनतेसमोर खरं नेणं हा मीडियाचा अधिकार आणि गुणधर्म आहे.
कारण जनतेसमोर खोटं नेणं आपल्याला ह्याच्यातनं साध्य करायचं नाही. आणि म्हणून महाराष्ट्राच्या त्या लाखो करोडो जनतेसमोर खरं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी या पत्रकार परिषदेमध्ये मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या विभागाचे सचिव संजय कुमारजी आणि माझ्या विभागामध्ये ICDSच्या कमिशनर नीता सिंघल यांच्या सुभवे इथे उभी आहे. माझ्या संभूवर झालेल्या सगळ्या आरोपांचं मी खंडन करण्यासाठी इथे आलेली आहे. मी मगाशीच म्हणलं, त्यामुळे मी प्रत्येक आरोपाप्रमाणे ह्याचं खंडन करणार आहे. आरोप क्रमांक 1 त्याचं खंडन, आरोप क्रमांक 2 त्याचं खंडन. ते थोडंसं आपण लक्षपूर्वक एखादा सायन्सचा तास जसा आपण ऐकायचो आणि नोट्स काढायचो तसं लक्षपूर्वक आपण ऐकावं. म्हणजे तुम्ही प्रश्न सुद्धा योग्य विचारले तर मला योग्य उत्तर देता येईल. कारण मी जेव्हा मीडियापर्यंत गेले तेव्हा त्यांना जी माहिती फीड गेलेली होती ती माहिती चुकीची होती आणि त्याचं मला खंडन करायला तिकडे फिजिकली उपस्थित राहून जमलं नाही. म्हणून आज मी सर्व माहिती, सर्व कागद पुराव्या सगळ्यात इथे आलेली आहे. आपण 1 by 1 या विषयाला जरा एक मिनिट शांततेने ऐका आणि मग आपल्या प्रश्नांना मी सामोरं जाण्यासाठी तयार आहे. त्याच्यामध्ये माझ्या डिपार्टमेंटवर सन्माननीय सदस्यांनी काही आक्षेप घेतले होते. त्याच्यामधला आक्षेप पहिला असा होता की 3 लाखापेक्षा जास्त खरेदी करायची असेल तर ई-टेंडर करावे. याचं मी वेळोवेळी खंडन केलंय, याचे क्लॅरिफिकेशन दिलंय. महिला बालकल्याण विभागाकडून जी खरेदी आहे ती शासन मान्य आहे, अधिकृत दर करारांना अनुसरून आहे. ई-टेंडरिंग तेव्हाच करायचं आहे जेव्हा आपण नवीन टेंडरला सामोरे जाणार आहोत. आणि ई-टेंडरिंगचा अर्थ काय, तर पूर्वी आपण टेंडरिंग करायचो, त्या टेंडरिंगचा फक्त मोड जो आहे तो इलेक्ट्रॉनिक मोड करण्याच्या संदर्भातला तो निर्णय आहे. आणि ते इलेक्ट्रॉनिक मोडचं जे टेंडरिंग आपण करत आहोत ते इलेक्ट्रॉनिक मोडचं टेंडरिंग करण्यासाठी जेव्हा नवीन टेंडरला आपण सामोरं जाणार तेव्हा ते करायचं आहे. पण जिथे दर करार निश्चित आहेत विभागाचे त्या ठिकाणी ते टेंडरिंग करायचे नाही, गरज नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही हा जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे. याच्याबद्दलची माहिती आपल्याला स्क्रीनवर सुद्धा दिसत आहे. ई-टेंडरिंगच्या मर्यादेच्या संदर्भातले क्लॅरिफिकेशन मी आपल्याला आत्ताच दिलेले आहे. आणि यासाठी ई निविदेचा अवलंब करण्याचा निर्णय सुद्धा जो घेतला आहे तो याला लागू होत नाही. आणि त्याच्यामुळे मी आपल्यासमोर जे मांडलेलं आहे ते आपण जरा त्याचं अवलोकन करावं. त्याच्यानंतर वरचे जे निर्णय आहेत, 6 ऑगस्ट 2010 मध्ये 50 लाख किंवा त्याच्या अधिक रकमेच्या खरेदीसाठीचा निर्णय ई-टेंडरिंगमध्ये घेतला होता. त्याच्यानंतर 19 जानेवारीला तो 10 लाखाच्या रकमेसाठी झाला. आणि आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर 26 नोव्हेंबर 2014ला आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय 3 लाखापर्यंत त्याची रक्कम खाली आणलेली आहे. पण हा परत मी एकदा आपल्याला क्लॅरिफिकेशन देते, नवीन टेंडर काढण्यासाठी तो निर्णय आहे, एक्झिस्टिंग रेट कॉन्ट्रॅक्टसाठी तो निर्णय नाही. याच्यानंतरचा जो माझ्याकडे आरोप झाला याचं फार विस्तृत आपल्याकडे मी लेखी पण स्वरूपात याच्यामध्ये प्रश्न दिलेला आहे. याच्यानंतर जो आपल्याकडे आरोप झालाय माझ्यावर तो मी हे मुख्यमंत्र्यांचे आदेश डावलले. तर ई-टेंडरिंगच्या बाबतीत रेट कॉन्ट्रॅक्ट सुद्धा ई-टेंडर म्हणजे रेट कॉन्ट्रॅक्ट असलं तरी ई-टेंडरिंग करावी हा निर्णय हा 17 एप्रिल रोजी झालेला आहे. त्यामुळे तो निर्णय मी माझे विभागाची खरेदी फेब्रुवारीमध्ये केली आहे, काही मार्चमध्ये केली आहे आणि तो निर्णय एप्रिलमध्ये झाला आहे. आणि त्याच्यामुळे त्याही निर्णयामध्ये कुठेही आमचं नियमाचं उल्लंघन झालेलं नाही. दुसरा विषय माझ्याकडे जो आलेला आहे त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट चिक्कीचा विषय आहे. या मायक्रोन्यूट्रिएंटची चिक्कीचा हा दर करार हा सुद्धा काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महिला बालकल्याण मंत्री असताना आणि काँग्रेसचेच उद्योगमंत्री म्हणजे योगायोगाने काँग्रेसचेच हे सगळे खाते होते. ज्या काँग्रेसने माझ्यावर आरोप केला आहे त्यांच्याच मुख्यमंत्र्यांच्या काळात त्यांच्याच उद्योगमंत्र्यांच्या खात्यामध्ये हे रेट कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. आणि हा रेट कॉन्ट्रॅक्ट हा पर्टिक्युलर कंपनीसाठी आरक्षित त्यांनी त्यावेळी केलेला आहे. जेव्हा आम्हाला ही खरेदी करायची होती तेव्हा जर 10 रेट कॉन्ट्रॅक्ट माझ्यासमोर उपलब्ध असले आणि 10 रेट कॉन्ट्रॅक्ट पैकी मी एकाला जर दिलं असतं तर त्याला फेवर करणं म्हणतात. पण जेव्हा माझ्याकडे एकच रेट कॉन्ट्रॅक्ट अख्ख्या देशामध्ये अख्ख्या राज्यामध्ये होता तेव्हा मी त्यांना जे काम दिलेलं आहे ते कृपया आपले फोन कोणाचे ते बंद करा. आणि त्यामुळे ते रेट कॉन्ट्रॅक्ट जे उपलब्ध होतं जे काँग्रेसच्या काळात झालेलं होतं त्या रेट कॉन्ट्रॅक्टवरच हा काम दिलाय. त्यामुळे मी कोणाला फेवर केलंय असं म्हणणं याच्यामध्ये योग्य होणार नाही.
या चिक्कीच्या बाबतीत मी मगाशी सांगितलं पोषण आहाराचा 1 रुपया आला होता, तो 122 कोटीचा होता. 122 कोटीची चिक्की घ्यावी अशी चर्चा झाली, कारण काही मीडियाने दाखवलं की मी 206ची चिक्की घेतली वगैरे. असं झालेलं नाही. त्याच्यामध्ये आम्ही 42 कोटी रुपये डायरेक्ट अंगणवाडीला दिले, कांदे आणि केळीसाठी. त्याच्यामध्ये ही मायक्रोन्यूट्रिएंटची चिक्की आहे, याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, याच्यामध्ये गूळ आहे, शेंगदाणा आहे, आयर्न आहे, या मुलांना शक्तिवर्धक आहे. ही चिक्की जास्त काळ राहू शकेल, ही मुलं आवडीने खातात, घरी नेऊन ती खाऊ शकतात, याच्यासाठी या चिक्कीला पूर्वी जेवढा निधी होता 30 कोटीची चिक्की पूर्वी घेतली गेली होती आणि आता आम्हाला योगायोगाने तो निधी भरपूर उपलब्ध झाला होता. तर आपण जास्तीत जास्त अंगणवाड्यापर्यंत हे पोहोचवू शकतो म्हणून हा निर्णय केला गेलेला आहे. याच्यामध्ये या चिक्कीची प्रयोगशाळेत तपासणी व्हावी अशी मागणी केली होती, तर ती सुद्धा तपासणी आमची केलेली आहे. त्याचे सर्टिफिकेट सुद्धा माझ्याकडे आहेत. ते सर्टिफिकेट आपल्याला इथे याच्यावर दिसतील. तर त्या चिक्कीचा दर्जा चांगला असल्याबद्दल हे सुद्धा प्रयोगशाळेतून आम्ही खात्री करून घेतली आहे. ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय अण्णा हजारे यांनी सुद्धा असा एक सूचना केली होती मीडियाच्या माध्यमातून की ह्याची दर्जा तपासून घ्यावा, तर तो दर्जा सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये तपासून घेतलेला आहे. हा दर्जा चिक्कीचा तपासण्यासाठी बालाजी टेस्ट लॅब प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली, ॲक्युरेट लॅबोरेटरी अहमदाबाद, अश्वमेध लॅबोरेटरी नाशिक, म्हणजे विविध ठिकाणाहून आम्ही हे एकावर घेऊन न बसता विविध ठिकाणाहून आम्ही हा दर्जा तपासलेला. तिसरा विषय आहे प्लास्टिक चटईचा. भवानी एंटरप्राइजेस या चटई पुरवण्यासाठी आम्ही चटईचे दर वाढवले वगैरे अशा काही प्रकारचा आरोप माझ्यावर झालेला आहे. तर असं कुठलाही आम्ही दर वाढवलेला नाही. या चटईला 12 बाय 15 फूट आकाराची ही चटई आहे आणि 12 बाय 15 फूट आकाराची चटई जर मार्केटमधून घ्यायची असेल तर ती 2250 रुपयाला बसते. आम्ही ही चटई 1400 रुपये, किती 1422 रुपयाला पॅकेजिंग आणि हँडलिंग सकट ती चटई आहे आणि 2 कोटी काही लाख रुपयांची ही खरेदी आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा कुठलाही नियम डावललेला नाही. कुठलंही प्राइस एस्केलेशन, पंकजा मुंडे मंत्री असताना ह्याचा दर वाढवा, त्याचा दर कमी करा असा कुठलाही निर्णय झाला नाही. जे दर करार निश्चित झाले होते त्याच्याप्रमाणेच ही खरेदी झालेली आहे. त्यामुळे हा आरोप मी याचं खंडन करते. जगद्गुरू प्रिंटिंग प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराईट याच्याबद्दल एक मुद्दा उचलला गेला. कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने डायरेक्ट चेक दिला गेला आहे. हाही आरोप धादांत खोटा आहे. जगद्गुरू प्रिंटिंग जे प्रायव्हेट लिमिटेड आहे या जगद्गुरू प्रायव्हेट लिमिटेडच्याच नावाने हा चेक दिला गेलेला आहे. ह्या मुंबईच्या जगद्गुरू कंपनीकडे 5 कोटी 60 लाख पुस्तिकांची खरेदी केलेली आहे. हा धनादेश कंपनीच्या नावे न काढता कोणा मानुदास टेकावडेच्या नावाने काढले असा विरोधी पक्षाकडून आरोप झाला. तो आरोप धादांत खोटा आहे. चेकचे सुद्धा प्रूफ आपल्याकडे आहे. त्यामुळे आपण आरोप करणाऱ्यांच्या क्रेडिबिलिटीवर सुद्धा मीडियाने प्रश्न विचारावा आणि उभा करावा अशी मी याच्या माध्यमातून आपल्याला विनंती करते. नंतरचा एक विषय माझ्यापर्यंत आलेला आहे तो म्हणजे 4500 रुपयाचा वॉटर फिल्टर प्रस्तावित केला होता, परंतु 5200 रुपयांना घेतला असा आरोप माझ्यावर केला गेला. याचा खुलासा मी आपल्याला देते. आपण ती स्लाइड लावावी. याच्यामध्ये रेट कॉन्ट्रॅक्ट सगळ्यांचे झालेले आहेत. 1 कोटीपर्यंतची जर खरेदी करायची असेल आणि 25 लिटरचा जर आपल्याकडे स्टोरेज टँक त्या वॉटर फिल्टरवर आणायचा असेल तर 5220 रुपये किंमत आहे. 1 कोटी रुपये ते 2 कोटी रुपयापर्यंतची खरेदी करायची असेल तर त्याची किंमत 5292 आहे. 2 ते 3 कोटी रुपयापर्यंतची खरेदी करायची असेल 25 लिटरच्या टँक सकट तर 5220 त्याची किंमत आहे. हे सगळं आपल्याला का त्यावरती दिसते, मी वाचून आपला वेळ घेणार नाही, त्या स्लाइडवर दिसत आहे. त्यामुळे ती चुकीची स्लाइड आहे. त्यामुळे इथे सुद्धा कुठलंही प्राइस एस्केलेशन झालं नाही. विदाउट टँक आणि टँक असे 2 रेट कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे असे 2 रेट असल्यामुळे काय पळवू नका ना, माझं बोलणं होईपर्यंत जे मी बोलते ते स्लाइड तिथे राहू द्या. ठीक आहे. आता पळायचं काही विषयच नाही, मी इथून पळणारच नाही तुमच्या. त्यामुळे इथे सुद्धा कुठलाही नियम धाब्यावर बसवलेला नाही. त्या मुलांना शुद्ध स्वच्छ पिण्याचं पाणी मिळावं याच्यासाठी हा निर्णय घेतला गेलेला आहे. याच्यामध्ये कुठलंही प्राइस एस्केलेशन झालेलं नाही. रेट कॉन्ट्रॅक्ट प्रमाणेच ही खरेदी झालेली आहे. याच्यामध्ये सुद्धा काही आरोप आहेत की त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आहे का वगैरे. तर ह्याची जी टेंडर प्रक्रिया राबवली गेलेली आहे त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरर आणि सप्लायर या दोघांनाही टेंडरमध्ये कॉल केलं गेलं असल्यामुळे
याच्यामध्ये हा पण आरोप चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे. त्याच्यामुळे ती फॅक्टरी त्या ठिकाणी आहे का, त्यांची स्वतःची फॅक्टरी आहे का वगैरे या विषयांना इथे कुठलीही म्हणजे ह्याला कुठलाही बेस नाही. आणि हा परत एक कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंट इंडस्ट्रीज करण्यात आलेला आहे, माझ्याकडनं हा डिपार्टमेंट झालेला नाही. औषधाच्या किटच्या संदर्भात सुद्धा एक विषय उभा केला. मी काल जेव्हा रिसर्च करत होते तेव्हा मी काही मीडियाने तपासलेले व्हिडिओ पण पाहिले की प्रिस फार्मास्युटिकल कंपनीकडे ते गेले. प्रिस फार्मास्युटिकल कंपनीवर फक्त एक डायस्लोस काय औषध, एक औषध आणि मलम बनतो आणि बाकीच्या गोष्टी बनतच नाही. तर या गोष्टीचा आणि त्यांच्या मेडिकल किटचा काहीही संबंध नाही. आपल्याकडे जे मेडिकल किट आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काही वस्तूंनी केंद्र शासनाने आपल्याला जी यादी दिलेली आहे त्या मुलांना इट इज फॉर इमर्जन्सी, कोणाला लागलं तर जखमेवर औषध लावण्यासाठी, त्या जंतांच्या गोळ्या देण्यासाठी, पेन किलरसाठी, जे कोणीही हँडल करू शकतं, ज्याला डॉक्टरचा किंवा कशाचा फारसा त्याला प्रिस्क्रिप्शन लागत नाही, अशीच फक्त त्याच्यामध्ये औषधं आहेत. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी ते मॅन्युफॅक्चर करावं. आता पॅरासिटामॉल समजा पेन किलर आहे, ती त्यांनी मॅन्युफॅक्चर करण्याचा विषय येत नाही. ते जे काही मॅन्युफॅक्चर करतात त्यांनी टेंडरमध्ये भाग घेऊन ते तिथे आलेले आहेत लोएस्टमध्ये. आणि तर हा विषय सुद्धा टेंडरिंगच्या निर्णयातून झालेला आहे. त्यामुळे इथे कुठेही त्यांनी ते सर्व मॅन्युफॅक्चर करावा अशा प्रकारचा तिथं अपेक्षितही नाही. मी मगाशीच आपल्याला हे क्लॅरिफाय केलंय की टेंडर बोलवताना सुद्धा मॅन्युफॅक्चरर आणि म्हणजे सप्लायर म्हणजे ते काय म्हणतात उत्पादन करता आणि अधिकृत विक्रेता या दोघांनाही त्याच्यामध्ये समावेश असल्यामुळे हे त्याच्यामध्ये फिट झाल्यामुळे हे त्याच्यामध्ये लोक आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा विषय माझ्या दृष्टीने वाटतो की मी एवढ्या कॉन्फिडेंटली प्रत्येक विषयावर बोलले ते म्हणजे स्टील टाटाची खरेदी. ही मात्र विषय मला स्वतःलाही त्याच्याबद्दल मीडियाला काही खुलासा करायचा आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा दरकरार ठरलेले आहेत. हे दरकरार 300x200x20 mm ताटाच्या म्हणजे त्याचं वाहतूक, हँडलिंग आणि वॅट हे सगळं मिळून त्याची जी किंमत आहे ती ठरलेली. दर करार झाल्यानंतर त्या लोकांनी विशिष्ट काळात ते सप्लाय करायचे होते. पण त्या लोकांनी ते सप्लाय केल्यामुळे आम्ही त्यांना शो कॉज नोटीसही पाठवलेली आहे. त्यांच्याकडनं कुठलाही खुलासा आला नाही. त्यांना काही दिवसांची वेळ देऊन त्यांनी त्याच्यावर कुठलाही खुलासा दिला नाही तर आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहोत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पैसा हा त्यांच्याकडे दिला गेलेला नाही. त्याच्यामुळे कुठलाही पैशाचा अपव्यय त्याच्यामध्ये झाला नाही. त्यांनी मात्र दरकरारामध्ये असतानाही त्याच्याबद्दल कुठला निर्णय घेणे याच कंपनीकडनं पूर्वीच्या मंत्र्यांनी खरेदी केली होती. पण ह्यांनी आम्हाला आता कुठल्याही प्रकारचा रिप्लाय सुद्धा दिलेला नाही आमच्या शो कॉज नोटीसला. तर त्यांनी जर अमुक काळात रिप्लाय दिला नाही तर आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई ह्याच्यामध्ये करणार आहोत. हे माझ्यावर झालेले प्रमुख 10 आरोप आहेत. दुसरा शेवटी जाता जाता वेबसाईटवर हे निर्णय का टाकले नाही तर ह्याच्यामध्ये काही दडवण्याचा हेतू नव्हता किंवा दडवण्याचा विषय नव्हता. ही पूर्वी प्रॅक्टिस नव्हती त्यामुळे डिपार्टमेंटलाही तशी सवय नसावी कदाचित. पण आता मी त्यांना सांगितलंय की प्रत्येक रुपयाचा निर्णय वेबसाईटवर टाकावा. पण हा दडवलेला निर्णय नाही. ही रुटीन मधली खरेदी असल्यामुळे, हा नवीन निर्णय नसल्यामुळे, नवीन काही गोष्टी इन्क्लूड नसल्यामुळे त्या वेबसाईटवर टाकल्या नाही. पण त्याच्याबद्दल मी कडक आदेश दिलेले आहेत. याच्याबद्दल प्रत्येक गोष्ट वेबसाईटवर गेली पाहिजे. पण ही माहिती जी आपल्याकडे आली आहे ती राईट ऑफ इन्फॉर्मेशन मधनं माझ्याकडे मागण्यात आलेली आहे आणि माझ्या डिपार्टमेंटने दिलेली आहे. जे माझ्याकडे एवढा प्रश्नाचा बंच मुख्यमंत्र्यांकडे सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी दिला होता त्याच्या उत्तरादाखल दिलेले आमचे काही कागदपत्र मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलंही एखादं हिडन डॉक्युमेंट आहे की ते डिपार्टमेंटने मात्र दडवून ठेवलं होतं आणि त्याचा शोध काहीतरी असा संशोधन करून यांनी बाहेर काढला तर हा असा आरोप बेसलेस आहे. एका चेकवरून तुम्हाला कळायला पाहिजे की हा आरोप पूर्णपणे राजकीय आहे. अतिशय कोणीतरी म्हणाला मी खोटं बोल पण रेटून बोल, पण खोटं बोल पण रेटून बोल की स्कॅम काहीतरी आलाच पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्याच्या नावाने असा याच्यामध्ये कुठेतरी उद्देश असणं मला जास्त स्पष्ट दिसतंय. माझ्या सगळ्या आरोपांचं मी खंडन कागदपत्रांसकट प्रेझेंटेशन सकट दिलंय. सगळा देश तो बघतोय. याच्यामध्ये आपल्याला काही प्रश्न असतील ते विचारावा. एकही रुपयाचा याच्यामध्ये गैरव्यवहार झालेला नाही. तरीही ज्या दिवशी ही बातमी आली त्या दिवशी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि मुख्यमंत्र्यांनी त्याचा आपल्या मीडियाच्या स्टेटमेंटमध्ये उल्लेख सुद्धा केला की सर याच्याबद्दल तुम्हाला काही चौकशी करायची असेल तर माझी पूर्णतः तुम्हाला याच्याबद्दल म्हणजे सहकार्य राहील. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य राहील. त्यामुळे माझ्या
पक्षाच्या नेत्यांनी, माझ्या मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतील तो मला नेहमी मान्य राहील. कुठल्याही चौकशीसाठी मी आणि माझं खातं याच्यामध्ये तयार आहे. अँटी करप्शन ब्युरोनी काही कागदपत्र मागवलेले आहेत, ते सुद्धा आम्ही त्यांना देणार आहोत. त्याचे सुद्धा आम्ही त्यांच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर त्याच्यामध्ये देणार आहोत. त्याच्यानंतर जो निर्णय होईल त्या तो मला मान्य आहे. पण ह्याच्यामध्ये मी एकही रुपयाला कुठेही व्यवहारात सामील असेल तर मी महिला बालकल्याण खात्याची नाही, तर कोणत्याही खात्याची मंत्री होण्यासाठी लायक नसावी. तेव्हा अशा वेळी मी स्वाभिमानाने त्यावेळी ज्या दिवशी मी चुकीची आहे हे सिद्ध होईल त्यावेळी मी स्वतःच बाहेर त्याच्यातून पडेल असं आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छिते. आता आपल्याला काही प्रश्न असतील.